नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा मानसिक आजाराबद्दल ज्याचं नाव आहे पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. पॅरानॉइड म्हणजे काय? तर एक संशयी वृत्ती व्यक्तीची. या विकारामध्ये बेसिकली व्यक्तीचे विचार, भावना आणि जे वास्तव असतं ते समजण्यामध्ये किंवा त्या समजण्याच्या क्षमतेमध्ये खूप मोठा बिघाड व्यक्तीमध्ये दिसायला भेटतो. तसेच पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया आपण कशाला म्हणू शकतो, की ज्यामध्ये अशी लक्षणं दिसतात जसे की कोणीतरी त्याच्या विरोधात कट रचत आहे किंवा लोक त्याच्यावर लक्ष ठेवत आहेत किंवा त्याला कोणीतरी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या पद्धतीचे जे विचार असतात बेसिकली पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया बाधित व्यक्तीमध्ये दिसायला भेटतात. जर आपण असा विचार केला की ह्या ज्या भावना व्यक्तीमध्ये दिसतायत किंवा त्याला जे विचार येत आहेत त्या खऱ्याच असतात का? तर असं काही नसतं. ते निव्वळ खोटं असतं. हे व्यक्तीला होणारे भ्रम असतात. हे जे काही भ्रम त्याला होतात ते भ्रम त्याला खरे वाटत असतात आणि अस्तित्वामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतायत किंवा सुरू आहेत हे सगळं व्यक्तीच्या मनात डेव्हलप व्हायला लागतं. जर आपण पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचे कोर फीचर्स बघितले तर आपल्याला असं सांगता येईल व्यक्तीला डिल्युजन्स होत असतात, म्हणजेच व्यक्तीच्या मनात भ्रम तयार होत असतात. जसं की मी खूप मोठा व्यक्ती आहे, मी एकदम काहीतरी मोठं विश्व निर्माण केलेलं आहे किंवा लोक माझ्या मागे लागलेले आहेत, माझं काहीतरी नुकसान करण्याच्या मागे लोक लागलेले आहेत. तर ह्या पद्धतीचे जे विचार आहेत हे विचार पॅरानॉइड बाधित रुग्णाला किंवा त्याच्या मनात सुरू व्हायला लागतात. आता यामध्ये दुसरं आहे हॅल्युसिनेशन्स होणे, म्हणजेच व्यक्तीला भास व्हायला लागणे. आता कसल्या कसल्या पद्धतीचे भास होतात तर विशेषतः कानात आवाज ऐकू येणे, किंवा व्यक्ती स्वतःशी बडबड करणे किंवा त्याला असं वाटणे की माझ्याशी कोणीतरी बोलतंय, कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय किंवा कोणीतरी मला इंस्ट्रक्शन्स देतंय की तू असा वाग किंवा तू असा राहा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कर. तर ह्या सगळ्या पद्धतीचं जे असतात ते हॅल्युसिनेशन्स आम्ही त्याला म्हणतो, म्हणजेच व्यक्तीमध्ये भास दिसायला लागतात. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे पॅरानॉइड बिहेवियर, म्हणजेच डाउटिंग बिहेवियर त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसायला भेटतं, ज्याला आपण संशयी वर्तन असं सुद्धा म्हणतो. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं तर इतरांवर ते विश्वास कधीही ठेवत नाहीत, अविश्वास नेहमी दाखवतात. त्याच्यानंतर सतत खूप जास्त सावध असतात आणि खूप जास्त घाबरलेले ते व्यक्ती दिसतात. त्यांच्या मनात नेहमी ह्या सगळ्यांविषयी डाऊट्स निर्माण झालेले दिसतात. चौथं आणि विशेष म्हणजे या पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये व्यक्तीचे जे विचार असतात ते पूर्णतः गोंधळलेले नसतात. इतर प्रकारचे जे सिझोफ्रेनिया आजार असतात त्याच्या तुलनेने यांची विचार करण्याची क्षमता किंवा बोलणे किंवा इतर कामं करणे हे खूप व्यवस्थित असतात. त्यामुळे असे व्यक्ती आपल्याला पटकन लक्षात येतच नाही. आता आपण जाणून घेऊया की पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा जो मानसिक आजार आहे हा आजार होण्याची कारणे काय काय आहेत. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया जो आहे हा बेसिकली मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर आहे. यामध्ये काही बायोलॉजिकल फॅक्टर्स सुद्धा कारणीभूत ठरतात, जसं की मेंदूमधले डोपामिन किंवा न्यूरोट्रान्समीटरमध्ये जर का असंतुलन आढळलं तर त्याच्यामुळे सुद्धा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया व्यक्तीला होऊ शकतो. दुसरं म्हणजे काही जेनेटिक कारण असतात, की जर का रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कोणाला इतर मानसिक आजार असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार डेव्हलप होऊ शकतो. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया होण्यासाठी काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा कारणीभूत ठरतात, जसं की ताणतणाव असेल किंवा एखाद्या सिच्युएशन रिलेटेड ट्रॉमा असेल किंवा त्याचे काही सोशल फॅक्टर्स असे असतील की जे की ॲबनॉर्मल असतील, त्याच्यामुळे सुद्धा व्यक्तीमध्ये पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा जो मानसिक आजार आहे हा डेव्हलप होऊ शकतो. तर साधारणतः तरुण वयामध्ये पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे ह्या आजाराची सुरुवात व्यक्तीमध्ये दिसू शकते. सुरुवातीच्या काळात एकदम सौम्य पद्धतीचे लक्षणं व्यक्तीमध्ये दिसू शकतात. हळूहळू त्याला संशय घेण्याची प्रवृत्ती किंवा भ्रम होणे किंवा हॅल्युसिनेशन्स होणे या सगळ्या गोष्टी डेव्हलप होताना व्यक्तीमध्ये आपल्याला दिसू शकतात. जर आपण पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांचा विचार केला, सिम्पटम्सचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की बेसिकली पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये 3 प्रमुख लक्षणांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये होतं पॉझिटिव्ह सिम्पटम्स, निगेटिव्ह सिम्पटम्स आणि कॉग्निटिव्ह सिम्पटम्स. तर चला आपण जाणून घेऊया की हे तिन्ही लक्षणं काय आहेत. जर आपण पॉझिटिव्ह सिम्पटम्सचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की व्यक्तीमध्ये तयार होतात भ्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे डिल्युजन्स त्यांच्या मनामध्ये तयार होतात. कोणीतरी माझ्या विरोधात कट रचतंय, लोक माझ्यावर लक्ष ठेवतायत, मला विष देण्याचा प्रयत्न करतायत, मला मारून टाकण्याचा प्रयत्न करतायत. हे सर्व जे भ्रम आहे ते व्यक्तीमध्ये दिसायला भेटू शकतात. त्यामध्येच दुसरं आहे व्यक्तीमध्ये हॅल्युसिनेशन्स दिसायला भेटतात.
म्हणजेच भास व्हायला लागतात व्यक्तीला. त्याच्यामध्ये कसं भास होतात की एखादा विशिष्ट आवाज व्यक्तीला ऐकू येतो. जसं कोणीतरी मला माझ्याशी बोलतंय किंवा मला काहीतरी इंस्ट्रक्शन द्यायचा प्रयत्न करतंय, जसं मी मगाशी सांगितलं, किंवा मला उद्देशून काहीतरी सांगतंय एकमेकांना, की ह्या पद्धतीचे जे हॅल्युसिनेशन्स होतात हे व्यक्तीमध्ये पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये दिसायला भेटू शकतात. त्यामध्येच तिसरं आहे संशयी वर्तन. पॅरानॉइड म्हणजेच संशय घेणे. तर हे जे प्रमुख लक्षण आहे संशयी वर्तन, बेसिकली इतरांवर व्यक्ती हा कधीही विश्वास ठेवत नसतो. सतत व्यक्तीमध्ये भीती दिसत असते किंवा शंका घेणे खूप जास्त प्रमाणात व्यक्तीमध्ये दिसायला भेटू शकते. जर आपण नेगेटिव्ह सिम्पटम्सचा विचार केला तर व्यक्तीची जी कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेत नेहमी घट व्यक्तीमध्ये दिसून येत असते. रुग्णांमध्ये काही भावनात्मक अभाव सुद्धा दिसून येते, जसं की चेहऱ्यावर त्याचे कुठल्याही पद्धतीचे भावच नसणे, किंवा त्याचा उत्साह खूप जास्त कमी होणे, काम करण्याची इच्छा कमी होणे, सामाजिक दुरावा नेहमी त्यांच्यामध्ये दिसायला भेटतो. लोकांपासून ते लांब जायला लागतात, कमी बोलायला लागतात, संवाद इतर व्यक्तींशी कमी साधायला लागतात. तर या पद्धतीचे जे लक्षण आहे ते निगेटिव्ह सिम्पटम्स मध्ये आपल्याला दिसतात. तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे कॉग्निटिव्ह सिम्पटम्स. हे सिम्पटम्स व्यक्तीच्या किंवा रुग्णाच्या विचारांशी संबंधित असतं. याच्यामध्ये काय होतं तर रुग्णाला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात खूप जास्त अडचणी निर्माण होतात. निर्णय घेण्याची क्षमता जी असते त्यांची ती खूप जास्त कमकुवत आपल्याला दिसायला भेटते, किंवा त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसते. आता आपण जाणून घेऊया की पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर उपचार काय काय आहेत. जर आपण उपचाराचा विचार करतोय तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया जो आहे हा पूर्णतः कधीही बरा होत नाही, परंतु योग्य पद्धतीने निदान, योग्य उपचार या सगळ्यांच्या माध्यमातून आपण व्यक्तीमध्ये दिसणारे जे लक्षण आहे ते लक्षण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो आणि व्यक्तीचं जीवनमान आपण नक्कीच सुधरवू शकतो. तर याच्यामध्ये मेन रोल आहे अँटीसायकोटिक औषधांचा. आता अँटीसायकोटिक औषधं का? तर मेंदूमध्ये जे डोपामिन नावाचं केमिकल असतं, बेसिकली डोपामिन नावाचं केमिकल जर इम्बॅलन्सिंग झालं तर व्यक्तीमध्ये पॅरानॉइड सारखे लक्षणं दिसू शकतात. तर डोपामिनला जर का स्टेबल ठेवायचंय तर त्यासाठी अँटीसायकोटिक औषधं देणं खूप जास्त गरजेचं असतं. तसंच व्यक्तींमध्ये जे भास होतात किंवा जे हॅल्युसिनेशन्स होतात, भ्रम तयार होतात, या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी किंवा हे नियंत्रित ठेवण्यासाठी औषधं खूप गरजेची असतात. दुसरं म्हणजे सायकोथेरपीज. आता काही अशा थेरपीज आहेत त्या थेरपीच्या माध्यमातून सुद्धा आपण व्यक्तीमध्ये दिसणारे जे लक्षण आहे ते लक्षण नियंत्रणात आणू शकतो. जसं की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, ज्याला आपण सीबीटी म्हणतो. तर बेसिकली ह्या थेरपीमुळे काय होतं तर व्यक्तीमध्ये दिसणारे जे नकारात्मक विचार आहेत ते नकारात्मक विचार सकारात्मक मध्ये बदलण्यासाठी ही थेरपी जी आहे ती खूप प्रभावी ठरते. व्यक्तीमध्ये चुकीचे विचार असतील किंवा चुकीच्या भावना असतील, या भावना समजून घेण्यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी ही खूप महत्वाची ठरते. दुसरं म्हणजे सपोर्टिव्ह थेरपी. आता सपोर्टिव्ह थेरपीमध्ये काय होतं तर व्यक्तीला मिळतो भावनिक आधार आणि योग्य प्रकारचं मार्गदर्शन. आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. तिसरं म्हणजे फॅमिली थेरपी. फॅमिली थेरपी का? की रुग्णाला कुठला आजार आहे किंवा ह्या आजाराने काय होऊ शकतं याचं संपूर्ण विश्लेषण फॅमिलीला प्रोव्हाइड केलं जातं. त्यामुळे फॅमिलीला रुग्णाला समजून घेण्यासाठी खूप मोठी मदत होते. पुढचं महत्वाचं म्हणजे पुनर्वसन. पुनर्वसन काय तर रुग्णांमध्ये सोशल स्किल्स ट्रेनिंग्स या व्यक्तीला प्रोव्हाइड केले जातात. व्होकेशनल ट्रेनिंग्स व्यक्तीला प्रोव्हाइड केल्या जातात. कामासाठी कौशल्य निर्माण केलं जातं. डेली लिव्हिंग स्किल्स व्यक्तीला शिकवल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. जर रुग्णांमध्ये खूप जास्त गंभीर परिस्थिती दिसते, रुग्ण खूप जास्त आक्रमक होतोय किंवा स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला हॉस्पिटलमध्ये किंवा रिहॅब सेंटरमध्ये ऍडमिट करून उपचार करणं खूप जास्त गरजेचं असतं. याच्यासाठी नियमित उपचार ठेवणे खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर व्यक्ती हा रिलॅप्स होतो. म्हणजेच त्याला जे सिम्पटम्स अगोदरच्या काळात दिसत होते आता उपचारानंतर ते कमी झालेत, परंतु आपण जर का ट्रीटमेंट त्यांची बंद केली तर व्यक्तींमध्ये परत ते लक्षणं दिसण्याचा धोका असतो. महत्वाचं म्हणजे पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार असला तरी सुद्धा व्यक्तीला जर का योग्य उपचार मिळाला तर व्यक्ती त्याचं आयुष्य हे नक्कीच सुधरवू शकतो आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतो. जर आपल्या प्रियजनांमध्ये किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काही असे व्यक्ती असतील की ज्यांना पॅरानॉइड सारखे लक्षणं दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिबन मानसोपचार व पुनर्वसन केंद्र, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.